तर निदान ओमकार लग्नाला का नाही आले हे तरी आपल्या स्वीटूला कळायला हवं ना. काय म्हणजे काय म्हणताय तुम्ही? ओम लग्नाला का नाही आला म्हणजे काय दादा? अगं ते आपल्या शेजारचा रमेश आहे ना, त्याचं लग्न होतं ना, त्या लग्नाला ओमकार का नाही आले असं त्याचे वडील मला विचारत होते. ते मी सांगत होतो. तुम्ही स्वीटू म्हणालात, मी ऐकलं. दादा दादा सांगा. अगं चुकून घेतलं असेल ते. बऱ्याच वेळेला नल्ला सुद्धा मी स्वीटू म्हणून हाक मारली. तर ओमकार लग्नाला का नाही आले ना ते त्यांना सांगायला हवं. ते सांगत होतो मी नलूला. अरे बापरे, या स्वीटूला संशय आला म्हणजे आता ही सगळ्यांना काय ना काय विचारत राहणार. ओम आणि स्वीटू समोरासमोर आले, एकमेकांचं प्रेम उफाळून आलं तर, आणि हिला सगळं खरं खरं कळलं तर, मालविका तू क्या करेगी अब? आता बघू. आता ही तोंडघाशी पडेल. स्वीटू स्वीटू ही बघितते. अगं चल स्वीटू, पटकन तिकडे दांड्या सुरू झाले. चल 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 एक मिनिट थांब, मला दादांची काहीतरी बोलायचं आहे. नंतर महत्वाचं आहे. अगं स्वीटू चल ना, नंतर आपण पहिले खेळूत नाही. तिकडे दांड्या सुरू झाले, सगळे माझ्यासाठी थांबले. तू आपली दांड्या पार्टनर आहे की नाही? तुझ्याशिवाय कसं चालू करणार? चल पटकन. ए काकी, लहानपणी आपण किती धमाल करायचो ना आम्ही दोघं, है ना? चल चल पटकन, चल 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 चल. अरे चल ना स्वीटू, काय करते? दादा मी तुम्हाला काहीतरी विचारते, आधी मला त्याचं उत्तर द्या. स्वीटू आता एवढा आग्रह करतोय तर जा ना. खरंच सांगण्यासारखं काही नाही. जा ना, जा मजा कर. जा जा ना बाळा. चल दादा, जा, जा, जा ना, जा, जा, चल चल नक्की चाल. तांबडे सुपर हिट जोडी येणार आहे. चल चल पटकन चल. होय. अरे आता का थांबली? चल ना स्वीटू. चिन्या मला चपला तर घालू दे. लवकर घाल, लवकर घाल. हा चल 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 चल. स्वीटू मॅडम, आता सगळंच तुटलं म्हणून समज. चलो ओमबाई, गरबा खेलते हैं। वो माला मूड नहीं है। अरे मूड सब आ जाएगा ओमबाई, ये लो। अरे अरे चौधरी भाई आई। चलो 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 छोड़ो। हे सुमन, भाऊजी बघ ना किती उत्साहात नाचताय. काय बोलू होता वहिनी? हे तू पण जा ना. तू किती छान दिसते ना. अगदी धुंद होऊन नाचते, एकदम खुश दिसते. अशीच आयुष्यभर खुश राहू दे माझी स्वीट. चिन्या काय करतो रॉकी? अरे ऐक, हाय.
हाय हाय खेळा 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 कंटिन्यू कंटिन्यू हा व्हेरी गुड वा वा काय नाचते बायको नाचा हा ए स्वीट ए बायको खेळा हा खेळा मालविका मॅडम तुम्ही आमच्या चाळीत म्हणजे नशीबच म्हणायला पाहिजे आमचं. या ना या गरबा खेळायला या. अंकल एकतर याला गरबा नाही दांडिया म्हणतात आणि मला हे असं रस्त्यावर बसत्यावर नाचायला आवडत नाही. अहो रस्ता कुठे चाळ आहे ही. चला या ना खेळायला. तुम्हाला नाचता येत नाहीये का? नाही 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 ओ काका ये इकडे. काका पेर शोधताय का? हो ना. हा या आहेत ना मालविका मॅडम आहेत. हा हॅलो. त्या जरा नाचायला शिकवा ना. हो हो जरूर जरूर. येतो मॅडम. हो खेळा हो सोपं असतं मी शिकवतो तुम्हाला. घ्या घ्या हो घ्या काही नाही होत. खेळा खेळा हा चला खेळा खेळा खेळा. एव्हन मला नाही मी खेळायचं. शिकवतो. हा ओ, किती आम ओके. स्वीटू ऐको स्वीटू स्वीटू खुश असशील ना नालू मावशी. आमच्या ओमच्या मनातून तुझी स्वीटू अजून गेलेली नाहीये. काही काय बोलतीस तू मालविका? का ओम माझ्या मुलासारखा आहे. त्याच्या हिताचा विचार करायला हवा होतास ना. त्याला मुक्त करायला हवा होतास. तुझ्या घरी राहू द्यायला नको होतंस. इथली चहा चपाती ठेवत राहायला नको होतंस. त्याला त्याच्या घरी हक्काच्या घरी पाठवायला हवं होतंस. स्वीटू मधून पूर्णपणे बाहेर येण्यासाठी. स्वीटू लागलं नाही ना मला तुला? नाही. ओम ओम मी काहीतरी पाणी वगैरे आणतो तुला. थांबा. अगं हळू. अगं कितीदा पडतीयस? काय सारखा तोल जातोय तुझा? पडली की पाडलं. असं दुसऱ्यांना मुद्दामून पाडून स्वतःला कधीच पुढे जाता येत नाही. मालविका मॅम. अगदी बरोबर. मैथिली मैथिली. हॅपी नवरात्री. विश यू द सेम. मी बघते ओमकडे. ओम आई ओके? लागलं नाही ना तुला? नाही नाही. तुम्ही इथे म्हणजे तसं नाही पण मी ऑर्डर घ्यायला आले होते. माझी
हा. मला वाटलं तुम्ही कोणाला तरी पाठवाल ऑर्डर घ्यायला. हो बरोबर आहे, म्हणजे मी कोणाला तरी पाठवणारच होते, पण पण बरं झालं ना मीच आले. नाहीतर ओम सरांनी इतक्या हिरोईकली अवनी मॅडमना पडता पडता सांभाळलं, हे माझं मिस झालं असतं. हो ना? उगाच मध्ये पडलो मी, उगाच मध्ये पडलो. काय गरज होती? ओम बरा आहेस ना तू? प्लीज. आणि उगाच माझी काळजी असल्यासारखं प्रिटेंड करू नकोस. काय बोलतोय सोम? मला तुझी काळजी वाटत नाही. अरे मला तुझी काळजी वाटते म्हणून आले ना इथे, आणि थांबले ना तू सांगितलंस म्हणून. मी तुला थांबायला सांगितलं कारण कर्टसी. ओके, याचा अर्थ असा होत नाही की आपल्यात जे काही झालंय ते चेंज होईल. अजूनही तू जे काही वागलीस ते मी कधीच विसरणार नाही. ओम, ताई आहे मी तुझी. तू असा राग धरणार आहेस का माझ्यावर? तुला त्रास होतोय म्हणून मी इथे. प्लीज, मला त्रास होतो याचा तू गैरफायदा घेऊ नकोस. फॉर चेंज जस्ट लीव मी अलोन. ओके? ओ शेवटी माझा भाऊ माझ्यापासून तुटलाच या साळवींमुळे. मालविका तुटला नाही, तो स्वतःहून दूर लोटलंस त्यांना. मी दूर लोटायचं असतं ना तर मी अशी इथे त्याला समजवायला आलेच नसते. काय बोलताय? वेळ निघून गेल्यानंतर कुणी कितीही काही केलं ना तरी झालेलं भरून निघत. आज तू इथे आली आहेस, पण ज्या वेळेला तुझ्या भावाला तुझ्या प्रेमाची आणि आधाराची गरज होती ना तेव्हा तू त्याच्या बाजूने नव्हतीस. या उलट स्वीटू आणि ओमकार यांच्या आयुष्यात अडथळे निर्माण करून तू त्यांना दुखावत होतीस. काय बोलताय दादा साळवी? मला उगाच कुठल्याही गोष्टीसाठी ब्लेम करू नका. तुम्ही लपून छपून जे काही करताय ना त्याचे परिणाम तुम्हालाही दिसत आहेत आणि मलाही जाणवत आहे. पण या सगळ्यामध्ये ओमकारना खूप त्रास झालाय आणि होतोय. त्यांना जो धक्का बसलाय ना त्यातून ते अजूनही सावरलेले नाहीये. लग्नाच्या दिवशी ते मला वाचवायला आले आणि त्यामुळे हे सगळं घडलं असं वाटतंय त्यांना. पण त्या दिवशी मी तिथे का गेलो, कोणामुळे गेलो हे त्यांना माहीतच नाही. मालविका, अशा प्रकारे लग्न मोडून काय मिळालं तुला? दादा साळवी, तुम्ही माझ्यावर भलते सलते आरोप करताय आणि मी असं केलं त्याचं काय प्रूफ काय आहे तुमच्याकडे? तुला माझ्याकडून प्रूफची गरज आहे मालविका. मला वाटतं की माझ्या शब्दांशिवाय मला कुठल्याही पुराव्याची गरज नाही. अच्छा, म्हणजे धमकावताय मला? नाही नाही, मी असली कामं करत नाही आणि मला ते जमतही नाही. आणि तसं असतं ना तर मी ओमकारला सगळी सत्य परिस्थिती सांगितली असती आणि मोकळा झालो असतो. त्यामुळे ओमकार आणि स्वीटू यांचे एकमेकांबद्दलचे जे गैरसमज आहेत ना ते दूर झाले असते. पण त्यानंतर तुमचं आणि ओमकार यांचं नातं टिकलंच नाही. तुम्हा भावा बहिणीचं नातं तुटायला मला निमित्त व्हायचं नाही. आज ना उद्या तुला तुझ्या चुकांची जाणीव होईल आणि हे सत्य तू स्वतःहून ओमकारला सांगशील. हे ज्या दिवशी सांगशील ना त्या दिवशी तुझा हा राग, ही तगमग, ही तळमळ सगळं निघून जाईल आणि तुझं मन हलकं होईल. सर 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 छान नाचलात तुम्ही माझ्या बायकोसोबत. मोहित, असं काही नाहीये.
हे बघ तुला गैरसमज झालाय फक्त. गैरसमज करून घेण्यासारखं काय उरलंय आता? सगळं तर संपलंय. आज या रात्रीच्या अंधारात मला सूर्यप्रकाश इतकं लख्ख दिसलं. मलाच काय अख्ख्या जगाला दिसलंय, या चाळीनी बघितलंय की तुमचं माझ्या बायकोवर किती प्रेम आहे. नाही नाही असताना माझ्याकडून मला कळलं नाही. तुला आय कॅन अंडरस्टँड. खरं प्रेम असं सहजासहजी नाही विसरताय, मी समजू शकतो. कसं आहे ना सर, या सगळ्यात ना मधल्या मध्ये माझं हसं होत आहे. सर आज पुन्हा एकदा ओम आणि स्वीटूचं प्रेम जिंकलं. मोहित आणि अवनीचं लग्न ठरलं. तर सर तुम्हाला असं वाटतंय का की त्या दिवशी मी स्वीटूवर दया येऊन तिच्याशी लग्न केलं? असेलही, तसं असेलही, पण आता ना मला तिची दया नाही वाटत. आता मला तिच्याबद्दल आपुलकी वाटते. सर आता ना आमचं खूप छान बॉन्डिंग तयार होतोय सर. मी ही गोष्ट तिच्याकडे कधीच व्यक्त नाही केली, पण मलाही तिच्याबद्दल वाटतं. तिची काळजी वाटते, तिला जपावंसं वाटतं, तिला सुखात ठेवावंसं वाटतं, तिला सगळं काही द्यावंसं वाटतं, तिची सगळी स्वप्न पूर्ण करावीशी वाटतं. पण तिला मात्र अजूनही तुमच्याच बद्दल वाटतं. आय एम रिअली व्हेरी सॉरी. असं नाहीये. तू मला सांग ना, मी काय करू? मी निघून जाऊ? तुम्ही या इकडे. अरे इथे बसा. तुम्ही इथून निघून गेला तर काय होणार आहे? तुला समाधान मिळेल. मी कळतंय का सर, आता माझी अवस्था ना गरका ना घाटका अशी झाली. बर, या सगळ्यावर उपाय म्हणून तुम्ही जरी इथून निघून जायचा विचार केला तरी त्यांनी काय होणार आहे? त्यांनी तुम्हीच मान होणार आहात. प्रेमासाठी त्याग केला वगैरे वगैरे. आणि ती माझी बायको, ती मात्र आयुष्यभर तुमच्या त्या प्रेमात कुडत बसेल आणि तसंच रडत आयुष्य काढेल. एवढं सगळं करून काय होणार? तर तुमचं प्रेम अमर होणार. माझं काय? मी काय करू तुम्हाला सांग. मी सांग तुम्हाला मी काय करू. सर माझं लग्न वाचावं असं तुम्हाला खरंच वाटतंय का? सर माझ्यासाठी एक करा. आय विल डू एनिथिंग फॉर यू. तुम्ही असं काहीतरी करा की तुम्ही स्वीटूच्या मनातून कायमचं उतरा. तुम्ही तिच्या मनात तुमच्याविषयी द्वेष निर्माण करा आणि असं काहीतरी करा की ती तुमचं तोंड कायमचं बघणार नाही. सर प्लीज माझं लग्न वाचवा.